आता मी जे सांगणार आहे त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या. हे कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही. पण तुम्ही पण कायम मार्केटमध्ये कन्फ्यूज राहत असाल, लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, स्मॉल कॅपमध्ये की मिड कॅपमध्ये, की फ्लेक्झी कॅप चांगलं आहे, की मल्टी कॅपच चांगलं आहे. हे सगळ्या कन्फ्युजनमध्ये तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नुसता 20-25 स्कीमचा कचरा जमा झालाय आणि तुम्ही बघतात ॲट द एंड ऑफ द डे तर तुम्हाला रिटर्न्समध्ये कन्फ्युजन वाटतं. हे एवढं कमी रिटर्न्स का? एवढं सगळं डायव्हर्सिफिकेशन मी करून ठेवले तरी. ह्या सगळ्या क्लटर आणि कन्फ्युजन तुम्हाला दूर करायचं असेल तर मार्केटमध्ये असे पण काही फंड्स आहेत जे स्पेसिफिकली स्वतःहून वेगवेगळ्या मार्केट कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्यांना काय म्हणतात हे रेकमेंडेशन आहे, पण एक ऑल कॅप फंड्स नावाच्या ह्या स्कीम्स असतात ज्याच्यामध्ये फंड मॅनेजर स्वतःहूनच लार्ज, मिड, मल्टी, फ्लेक्झी, स्मॉल, फोकस अशा वेगवेगळ्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की दरवर्षी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा, रिबॅलन्स करायचा, मग एखादी स्कीम चुकून हातातून निघून जाते किंवा या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलंच नाही असं वाटत राहत असेल तर कदाचित ही स्कीम, ही कॅटेगरी तुमच्यासाठी योग्य असू शकते. अशा प्रकारचे किती फंड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ह्याचा रिसर्च करून तुम्ही या स्कीमचा विचार नक्की करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, हे कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही आहे. जर तुम्हाला जमतं तर तुम्ही हे करा किंवा अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवर कॉल करा.